नमस्कार मंडळी, मी रोहित पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबाज फूड ब्लॉग. तर मंडळी, विषय असा होता की आमच्या ग्रुपच्या दंडाधिकाऱ्यांचा बड्डे झाला होता. तर त्या बड्डेच्या पार्टीचं आज होतं नियोजन. तसं म्हणत होते की जाऊ आपण हॉटेलला, तुम्ही सांगाल त्या, पण आम्हीच म्हटलं कशाला, आपणच करून खाऊया. तर सगळ्यांनी विचार करून ठरवलं की आज करायचं चिकन तंदूर. आणि विषय असा झाला होता की चिकन तंदूर करायचं होतं 2 किलोचं, पण कार्यकर्त्यांनी चिकन आणलं 3.5 किलो. तर बघा आम्ही चिकन तंदूर नेमकं कसं करतोय. तर सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने चिकन व्यवस्थित धुवून साफ केलं आणि त्याला मॅरिनेट करायला ठेवून दिलं. आता मॅरिनेट कसं करायचं ही कृती बघू आपण पुढं. तर सगळ्यात आधी पाणी बाजूला करून त्याच्यामध्ये टाकून घेतलं मीठ, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये ही टाकले घरगुती हळद, ही 1 चमचा टाकलेली आहे. हे सगळं मिळून 2.5 किलो चिकन आहे. 4 चिकन लेग पीस आणि मोठे मोठे तुकडे चिकन बोनलेस. याच्यामध्ये टाकतोय आपण आलं लसूण पेस्ट. गडबडीच्या वेळी अशीच पोळीतली वापरायची, आणि जर घरात असेल निवांत तर घरातच बनवायची. तर हा एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता. याच्यामध्ये टाकलेला आहे मी धना पावडर प्लस जिरा पावडर, म्हणजे दोन्हीची एकच पोळी होती. याच्याबरोबर टाकतोय मी अर्धा चमचा चाट मसाला. आणि सगळ्यात शेवटला मी टाकतोय चिकन 65 मसाला, ज्याच्यामध्ये थोडासा कलर, त्याच्यामध्ये थोडंसं पीठ, असं सगळं मिक्स आहे मिक्स मसाल्यामध्ये. आणि त्याचबरोबर टाकते दही. याच्यावर टाकते आता चटणी. चटणी 2 चमचे वापरले, तुम्हाला हवे तर कमी जास्त करू शकता. आणि एक लिंबू पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे. आता ह्या सगळं साहित्याला एकजीव करून घ्यायचं. आणि सगळी कृती करत असताना सगळ्यात आधी स्वच्छ हात धुवून घ्या. कारण होतं असं की हँडग्लोव्ज घालून हे सगळं बनवणं एवढं शक्य नाही आहे प्रॉपर बनवायचं म्हटलं तर. तर व्यवस्थित मसाला असं चिकनच्या पीसला लावून घ्यायचं आहे. आणि तसं बघायला गेलं तर याच्यात हाडाचे काही जास्त पीस नाही आहेत. 4 चिकनचे लेग पीस काढलेत आणि बाकी चिकन पूर्णपणे बोनलेस आहे. आणि हे टोटल 3 किलो आहे. आता हे मॅरिनेशन जवळपास अर्धा पाऊण तास ठेवायचं आहे. तोपर्यंत इकडं मी तंदूरसाठी बरोबर विटा रचून इकडं लाकडं जाळत घातली होती, आणि त्या लाकडांचा व्यवस्थित असा निखारे विस्तव पाडून घेतलेला आहे. आणि लाकडं थोडी अशी जास्त खणखणीत असली की त्याचा विस्तवसुद्धा चांगला पडतो. तर 1 पाऊण तास होऊन गेला आहे. आता आपण चिकन सळीला लावून घेऊया. तर ह्या सळीवर मावतील एवढे पीस आपल्याला याच्यामध्ये असे लावून घ्यायचे आहेत. पीस लावतावेळी घट्ट असा चिकनचा भाग व्यवस्थित त्याच्यामध्ये आरपार होईल असं लावायचं.
कारण जर पातळ भाग लागला तर नंतर तंदूर करतेवेळी हे पीस पडू शकतात. तुम्ही बघू शकता चिकनच्या पीसला मसाला असा व्यवस्थित लागलेला आहे, जो जास्त प्रमाणात नाही आहे, फक्त नॉमिनल असा लावला आहे. कारण हे चिकन तंदूर करून आपल्याला काही कुठं विकत द्यायचं नाही आहे की जास्त मसाला लावून जास्त वजन करून विकता येईल. तर जितका गरजेचं आहे तितकाच मसाला लावला आहे. आणि आता आपण हा चिकन लेग पीससुद्धा लावूया. चिकन लेग पीस लावताना एका सळीवर मी 2च लावणार आहे, जेणेकरून व्यवस्थित भाजले जातील. आणि चिकन लेग पीस पण काय साधे नाही आहेत, जवळपास पाव किलोच्या वरचे आहेत, एकदम असे झणझणीत. त्यामुळं त्याला जास्त उशीर भाजावं लागणार आहे. तर हे सुद्धा व्यवस्थित लागलेलं आहे. आता बाकीचे चिकन लेग पीस पण लागलेच लावून घेऊ. टोटल 4 सळ्या लावणार आहे. 4 सळीवर जवळपास 1 किलोच्या आसपास तरी बरोबर चिकन बसते. आता हे बार्बेक्यूचे पीस, मी मगाशी चिकन तंदूर म्हणालो, तर सगळी कृती तीच आहे, फक्त ह्या छोट्या पीसना चिकन बार्बेक्यू म्हणतात आणि ते लेग पीस चिकन तंदुरी. बोनलेस घेतल्यामुळं होतं काय की एकतर खायला मजा जास्त येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाडं जास्त नसतात, एकदम कमी असतात आणि भाजायला पण पटकन होतं काम. तर चला आता आपण ह्या सळ्या लावूया तंदूरच्या भट्टीवर. तर ही तंदूरची भट्टी बघा मी कशी केली. ह्या जवळपास 6 विटा आहेत, 6 विटावर मी हे बनवलं आहे. आणि ह्या गोष्टीसाठी आपण तंदूरच्या मोठमोठ्या भट्ट्या घेतो आहे. ॲक्च्युली त्या हॉटेलसाठी ठीक आहेत, त्यांना गरजेचं आहे, पण घरी बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही गॅसची आणि भट्टीची गरज नाही आहे. बरीच लोक गॅसवर बनवतात. गॅसवर बनवणं हे टोटली चुकीचं आहे. जर तुम्हाला तंदूर आवडते तर एकतर तुम्ही अशा पद्धतीने करा, नसेल तर हॉटेलमध्ये गपगुमान जाऊन खावा. तर तुम्ही बघू शकताय भट्टीवर आपलं चिकन लागलेलं आहे आणि किती खतरनाक दिसायला लागले दिसायला. आता जो खाली जाळ लागलेला आहे तो जाळ पहिला कधीही कमी करायचा आहे. आमची चूल पेटत नव्हती त्यामुळे तो जाळ थोडासा चालू राहिला, व्हिडिओ करत होतो त्यामुळं. तर बघा फोटो काढला होता, किती खतरनाक दिसतोय. तर एक 10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला ह्या चिकनला तेल, तूप किंवा बटर लावून घ्यायचं. जशी तुमची काय कॅपॅसिटी असेल पैसे खर्च करायची तसं त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्याला काय असं जास्त तामझाम करायचं नव्हता त्यामुळे तेलच वापरलं आहे. आणि चवीमध्ये एवढा फारसा फरक पडत नाही. ते उगाचच तुम्हाला दाखवायसाठी तूप आणि बटर दाखवतात. तुपान थोडासा फरक पडेल पण बटरनं एवढा फारसा फरक पडतो असं मला वाटत नाही. आणि ज्यावेळी तुम्ही तेल लावाल त्यावेळी ते तेल खाली विस्तावर पडतं आणि त्याची आग अशी वर येते. आता मागाशी जो जाळ झाला होता त्या जाळामुळे थोडंसं चिकन लेग पीस थोडासा करपला, पण ते फक्त वरच्या बाजूचं आहे. हे नंतर खातावेळी हे सगळं निघून जातं, काय विषय नाही एवढा. तर तुम्ही बघू शकताय दिसायलाच एवढं खतरनाक आहे, म्हणजे खायला किती सुंदर झालं असेल. तर हे दोन्हीकडे तेल लावून जवळपास मी 15 मिनटं बरोबर भाजलेलं आहे. जास्त जाळावर नाही, कमी जाळावर. आणि त्याच्यावर हे आपलं तंदूर तयार झालं आहे, बार्बेक्यू तयार झाले सॉरी. हे
पीस आता फुटला त्यावरनंच ओळखा की हे प्रॉपर शिजलेलं आहे. कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की तंदूर शिजलंय कसं, हे कसं ओळखायचं. जास्त वेळ लागत नाही मित्रांनो, 15 ते 20 मिनटं खूप झालीत. फक्त निकाऱ्यावर वाजत असाल तर लेग पीस बघू शकता. मगाशी हा करपल्यासारखा वाटत होता, आत्ता जवळ घेतल्यावर बघा कसा दिसतोय. ज्याप्रमाणे आपले बार्बेक्यूचे पीस भाजले जातात त्या प्रमाणात चिकन लेग पीस भाजत जात नाही. तो थोडासा नकळत त्याच्यापेक्षा कमीच शिजलेला असतो. आणि ज्यावेळी आपण हॉटेलमध्ये खायला जातो तर त्यांनी हाफ डन करून ठेवलेलं असतं, त्यामुळे ते आपल्याला वाटतं की बाबा एवढा प्रॉपर शिजला आहे वगैरे वगैरे. आणि कलरचं म्हणाल तर बघा, मी कलर वगैरे काय वापरलेलं नाही तरीसुद्धा चिकन लेग पीसला किती छान कलर आला आहे. आणि हे आपलं तयार झालेलं आहे. आणि चिकन तंदूर आपलं तयार झालंय बार्बेक्यू. आणि बघूया आपण कसं झालंय. प्रॉपर शिजले आणि एकदम खतरनाक झाले. आणि ह्याच्याबरोबर आपल्याला मिळणार आहे थम्स अप. टेस्ट थंड सर ग्लास ठेव. कोण इकडे तिकडे सांडला ठेवला. नमस्कार पाहुणो, कंदेला बार्बिको करताना कडक भावाच्याच एक नंबर. तुम्ही पण ट्राय करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक शेअर कमेंट भरपूर काय काय करू शकता तुम्ही. एक नंबर भावानो. आता मी जास्त बोलत नाही, खायला सुरुवात करतो. अरे वा कडक चे. आणि हे नुसता थम्सअप आहे. हा, दुसरं काय समजू नका. पुढे बघा, वाटत बघा. हा द्या घ्यायची पोरं आहे काहीतरी बघा. तर मंडळी, आज हे जे काही चिकन बार्बेक्यू बनवलं होतं आणि चिकन लेग पीस तंदुरी ही प्रॉपर झाली होती, व्यवस्थित झाली होती. बाहेर हॉटेलला जाऊन विनाकारण पैसे वाया घालण्यापेक्षा जर तुमच्याकडं घराजवळ जर जागा असेल तर असं बनवून तुम्ही खाऊ शकता. पोटभर खाऊ शकता, मन भरेपर्यंत खाऊ शकता. आणि एकदम प्रॉपर पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या जवळच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.